श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज गुरुवार होता, त्यामुळे दाराबाहेर छान अशी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्यावर दाराबाहेर किती छान वाटतं ना. तर आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी इकडे हळदीचं लेपन करून घेतलं. तर असं हळदीचं लेपन केल्यावरती खूप छान वाटतं, घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. तर हे लेपन करताना हळद घ्यायची आहे, 2 चमचे हळद, त्याच्यामध्ये गोमूत्र आणि गुलाब पाणी टाकायचे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. आणि नंतर असं चमच्याने छान असं उंबरठ्याला लावून घ्यायचे. हाताने असं व्यवस्थित लावता येत नाही, त्याच्यामुळे चमचा वापरला की ते व्यवस्थित लागतं. मग नंतर छान असं दिवा वगैरे ओवाळून घेतला, अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली आणि छान अशी माझी उंबरठ्याची पूजा करून झालेली आहे. तर आम्ही प्रत्येक गुरुवारी अशी पूजा करतो, छान वाटतं घरामध्ये. तुम्हीही नक्की करा. आणि इकडे ना आज बटाट्याचा ठेचा बनवणार होते आई, त्याच्यासाठी त्यांनी असे बटाटे भाजून घेतले. आणि नंतर त्याच्यासाठी काय काय लागतं आहे तर हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवायची. तर याची छान अशी पेस्ट बनवून घेते आणि त्या बटाट्याची साल काढून घ्यायची. आणि इकडे आई बटाट्याचा ठेचा बनवत होते आणि मी नाश्त्यासाठी पोहे बनवत होते. आणि हे बटाटे जे आहेत ते त्यांनी असे ठेचून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये. अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे आहेत बटाटे. त्यानंतर त्यांनी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, म्हणजे कांदा पण टाकायचा या भाजीमध्ये. तो कांदा छान असा फ्राय करून घेतला त्यांनी. आणि त्यानंतर जी पेस्ट बनवलेली आहे ती पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि हळद, थोडंसं लाल तिखट टाकायचे आणि ते छान असं फ्राय करून घ्यायचे. तर ते फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बटाटे ठेचून ठेवलेले ते बटाटे टाकून घेतले त्यांनी आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. मीठ वगैरे टाकून घ्यायचे आणि त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ येऊन द्यायची. तर आईंचा बटाट्याचा ठेचा छान असा बनवून झालेला आहे आणि इकडे माझे पोहे पण बनवून झालेले आहेत. तर आता मी नाश्ता करणार आहे. तर आम्ही छान असा नाश्ता करून घेतला. सकाळी असं पाणी वगैरे आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे बनवून घेतो, जी कामं आहेत ती करून घेतो आणि त्याच्यानंतर निवांत असा नाश्ता करून घेतो. नाश्ता तर करून झाला आणि बटाट्याचा ठेचा आणि भाकरी पण करून झालेल्या. तर मी इकडे थोडासा मटकी भात बनवणार आहे. तर मटकी भात बनवण्यासाठी मटकी आणि इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले, लसूण, टोमॅटो, बटाटा, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं वापरणार आहे मी. तर कुकरमध्ये तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, कांदा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे, ते पण छान असं फ्राय करून घ्यायचे. आणि बटाटासुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये हळद, आपला घरचा मसाला टाकायचा आहे, तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जी मटकी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मी, ती मटकी टाकून घेतली, तेही छान मिक्स करून घेतलं. खूप छान लागतो हा मटकी भात, तुम्ही नक्की बनवून बघा एकदा. आणि हे इंद्रायणीचे तांदूळ छान असे धुवून घेतलेले, ते पण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि याच्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं, ते गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं, कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं आणि याच्या कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. खूप छान लागतो हा भात, मटकी भात. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. तर कुकरला शिट्ट्या वगैरे झाल्यानंतर बघा तुम्ही, छान वाटतो ना भात आणि चवीला तर 1 नंबर लागतो, खूप छान लागतो.
तर भात बनवल्यानंतर आम्ही पूजा करायला बसलो. तर आज गुरुवार होता, त्याच्यामुळे आम्ही स्वामीचरित्र वाचन केलं. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. तर तारक मंत्र वगैरे बोलून झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आम्ही जप केला. तर खूप छान वाटतं असं पूजा वगैरे केल्यानंतर. पूजा वगैरे करून झाल्यानंतर हे तर बटाट्याचा ठेचा खात नाही, त्याच्यामुळे यांच्यासाठी लाल बटाट्याची भाजी बनवली. आणि इकडे आईंनी बटाट्याचे असे काप बनवलेले. तर असं आज बघा किती काय काय बनवावं लागलं आम्हाला. तर आज 3 बटाट्याचे पदार्थ बनवले वेगवेगळे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.